आषाढ संपत आला की आपल्याला वेध लागतात ते श्रावणाचे आणि श्रावणात येणाऱ्या वेगवेगळ्या सणांचे. आणि मग त्यासाठी आपल्या घराची आवराआवर स्वच्छता सुरू होते आणि मग आपलं घर कसं डेकोर करता येईल, ते सजवता कसं येईल हेही आपण शोधायला लागतो. चला तर मग मैत्रिणींनो, घर आणि बरंच काहीच्या या भागामध्ये मी आज तुम्हाला टी लाईट कॅन्डल होल्डर कसा करायचा ते दाखवणार आहे. अतिशय घरातल्याच वस्तू वापरून साधा आणि स्वस्त असा टी लाईट कॅन्डल होल्डर आपण घरी तयार करू शकतो. त्यासाठी मी इथे काय काय घेतलेलं आहे तर सर्वप्रथम इथे मी घरातच असलेला लाकडाची एक फळी घेतलेली आहे. त्याला वॉर्निश आधी देऊन घेतलं आहे आणि मग त्याचे असे पाय तयार करून घेतलेले आहे. मी त्याच्यावर लिप्पन आर्ट किंवा मड आर्ट करणार आहे. त्यासाठी त्याला पांढरा फेविक्रॉलचा कलर इथे देऊन घेतलेला आहे एक हात, आणि आपण फेविक्रिलचे मोल्ड इट हा मोल्ड इथे वापरणार आहे किंवा तो क्ले इथे वापरणार आहे. त्यासाठी मला पाहिजे ते डिझाईन इथे काढून घेतलेलं आहे आणि हा क्ले वापरून आपण इथे छानपैकी त्याला अशी दोरी तयार करणार आहोत. ह्याच्यात हार्डनर आणि सॉफ्टनर असतो, तर एकत्र करून आपल्याला इथे थोडासा आपलं पावडर जी असते साधी फेस पावडर त्याचा हात लावून इथे आपल्याला अशी दोरी तयार करायची आहे. आणि ही दोरी वापरून आपण आपलं जे डिझाईन काढून घेतलेलं आहे पेन्सिलनं त्याच्यावर आपण हे फेविकॉलनं चिटकवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे ही छानसं डिझाईन माझं तयार झालेलं आहे. आता आपल्याला जो कलर आपल्याला आवडतो किंवा पाहिजे आहे त्या कलरनं आपण इथे आपलं डेकोरेशन करू शकतो. लिप्पन आर्ट किंवा मड आर्ट ही राजस्थानची कला आहे. राजस्थानी किंवा गुजराती लोक त्यांच्या घराच्या अंगणामध्ये, घराच्या दाराबाहेर वेगवेगळ्या प्रकारच्या काचा वापरून, वेगवेगळ्या प्रकारचे आरशांचे तुकडे वापरून ही कला करतात आणि हे खूप सुंदर दिसतं. आपणच आपल्या घरातलेच काही गोष्टी वापरून केलेले DIY किंवा केलेल्या गोष्टींमुळे आपलं घर छान सजवायला आणि याला मदत होत असते. तर तुम्हीही असं वेगवेगळ्या प्रकारे तयार करा. तुम्हाला त्याबद्दल काही माहिती अजून हवी असेल तर तीही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तर असं माझं इथे कलर कॉम्बिनेशन इथे मी छान घेतलेलं आहे आणि आता मी याच्यावर आरसे लावून घेणार आहे. हे आरसे आपल्याकडे जे उपलब्ध आहेत ते लावू शकता. याच्यासाठी फेविकॉलचा इथे तुम्ही वापर करू शकता. तर असा हा सुंदर असा आर्ट पीस तयार झालेला आहे. आणि हे आता जेव्हा सणावारांचे दिवस येतील, गेस्ट येतील, तेव्हा आपण आपल्या कॉफी टेबलवर हे डेकोर करू शकतो आणि हे अतिशय दिसायला सुंदर दिसतं आणि स्वतःहून केलेल्या गोष्टीचा आनंद खूप वेगळा असतो. तर तुम्हाला हा पीस कसा वाटला ते मला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.